उद्धव ठाकरे यांचा आज सिंधुदुर्ग दौरा होतोय। सावंतवाडी मतदारसंघातून ते या दौऱ्याला सुरुवात करतील, तर उद्धव ठाकरे यांची कुडाळ इथं जिजामाता चौक या भागामध्ये सभा होणार आहे। मात्र या सभेवरून भाजपने आक्षेप घेतलाय, भर बाजारपेठेमध्ये होणाऱ्या सभेमुळे ट्रॅफिक जॅम होऊ शकतं असं भाजपचं म्हणणं आहे। दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विनायक वंजारी यांनी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्यात ते सावंतवाडी मतदारसंघातून या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। तिथे ते कॉर्नर सभा घेतील आणि त्यानंतर ते इथे कुडाळ येथील हे जिजामाता चौकामध्ये त्यांची कॉर्नर सभा होणार आहे। आणि या सभेला मात्र भाजपने आक्षेप घेतलाय। भाजपचं असं म्हणणं आहे की ही जी सभा होणार आहे ती शहरात होणार आहे आणि इथे बाजारपेठ आहे आणि इथे ट्रॅफिकची समस्या असते, त्यामुळे इथे ही सभा घेऊ नये अशा प्रकारचं आवाहन देखील त्यांनी केलं होतं। तर दुसरीकडे त्यांनी असा इशारा दिला आहे की केंद्रीय मंत्री नारायण राणे किंवा भाजपवरती जर आक्षेपार्ह विधान उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलं तर ते ही सभा उधळून लावतील अशा प्रकारचा इशारा देखील भाजपकडून देण्यात आला आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर उद्धव ठाकरे हे पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौरा येत आहेत, त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। लोकसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत असल्यामुळे कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्याकडे पक्षप्रमुखांचा प्रयत्न असणार आहे आणि एक प्रकारे कार्यकर्त्यांना या दौऱ्यामुळे बळ मिळणार आहे। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, कुडाळ, सिंधुदुर्ग।